सर्व सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा नमस्कार. अनेक मार्गदर्शन झाले, मोठमोठे मार्गदर्शन झाले, अनुभवाचे माझा अनेक मार्गदर्शन झाले, मोठमोठे मार्गदर्शन झाले, अनुभवाचे झाले, काही बोट दाखवण्याचे झाले. कारण आम्हाला मानते की बाबा गुरुजीने दिलंच एवढं का ते आमच्या डोक्यातही मावत नाही, डोक्याच्या बाहेर पडणं सुद्धा. कधी कधी मी सांगतो आणि एक दोन ठिकाणी भस्मासुराच्या उदाहरण देतो. अरे भेटलंच खूप ना, शंकरजीनं त्याला वर्तनात गेलं तर तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील म्हणजे तो जोडून बनून दे. आता तो हात ठेवले नाही फिरण का? तुम्ही आम्ही तर माणूस आहोत ना, आपल्याला काही एका पायावर उभा राहून तपश्चर्या करायला सांगितलं का बाबांना? नाही. तुम्हाला देव बनायला सांगितलं का बाबांना? नाही. तुम्हाला का बनवलं बाबांना? माणूस. आम्हाला 4 तत्व 3 शब्द आम्ही 5 नियम दिले बाबाला आणि सांगितलं आम्हाला देव बनवलं नाही, देव बनायचा प्रयत्न करायचा नको. तुम्हाला सांगतो पण हा माणूस दानव बनला नाही पाहिजे, हा फक्त माणूस बनला पाहिजे. माणसाचे गुण कोणते आहेत? त्यासाठी आम्हाला 4 तत्व 3 संदर्भात नियम बाबांना दिलाय. पण घडत नाही ना तसा. घडते का? नाही. बाबा बाबा धावणं बाबा धावणं बाबा म्हणता म्हणता असं अंगात येऊन जाते. साध्या कार्यात पूर्ण होत नाही, न होणं पूर्ण होत नाही. आमच्या पक्की लायसन आमची एकदा झाली रे झाली का आमच्यासारखा कोणाला दुसऱ्याला अक्कल घेतही नाही. आणि एवढी अक्कल यायला लागली आम्हाला की मग आम्ही आमच्या लोकांनाही सोडत नाही. मी तुमच्या सांगतो, मी माझ्या लेकरा बाळाच्या कधी गरज सांगत नाही, माहित नाही. सत्य लपवतो गोष्टी ना पोराच्या, आणि दुसऱ्याच्या पोराच्या राहिल्या तर हात वरत करू सांगतो. त्याच्या पोरीनं असं केलं, त्याच्या पोरगा असा बिघडला, तुला माहित आहे का? त्यानं का नाही तर तिकड तिकड पराला आहे का नाही? हे कार्यक्रम कुणाचे आहे? हे एका परमेश्वर गुणावर चालणारी चर्चा बैठक आहे. 4 तत्व 3 शब्द 5 नियमावर चालणारी चर्चा बैठक आहे. या सेवकांना आलेल्या वेगवेगळ्या अनुभवावर या ठिकाणी चर्चा होणार ती चर्चा बैठक आहे. माझ्या महानपैकी बाबा झुंडेजीने घेतलेले कष्ट, उपसलेले कष्ट, घेतलेला त्याग, स्वतःच्या जीवाला आमच्या मातोश्री आई वाराणसीनं सहकार्य केलं. या गोष्टीवर इथं चिंतन मंथन होत असतं. आणि जेव्हा जेव्हा चांगल्या चांगल्या गोष्टी एखादी संस्था किंवा एखादा व्यक्ती जेव्हा चांगला करायला लागतोय तेव्हा त्याचे दुश्मनी तेवढंच तयार होतात. मग आता आपला मंडळ बाबांनी सांगितलं, हयातीमध्ये 3 बाबाचे अध्यक्ष झाले. मंडळाकडे बाबांनी कारभार सोपवला आणि बाबाला अपेक्षा होती की या मार्गात येणारा प्रत्येक सेवक त्याला लेकरापेक्षा कधी बाबांना प्रेम नाही दिलं, पोरापेक्षा कमी सेवकाला नाही समजलं बाबांना. एकीकडे आमचे आई वडील जरी आम्हाला वाटतं की माझ्यावर खूप प्रेम करतात, पण ते एवढं अतिरिक्त प्रेम करतात की त्या आई वडिलाच्या प्रेमापोटी सुद्धा आमचे लेकर बिघडले ना, वायात झाले ना. माझा बाप काही नाही म्हणे, ते पैसे ते पैसे गेला 500 रुपये का केला बिअर बार मध्ये, दुसऱ्या दिवशी 1000 भेटले का कोंबड बाजारामध्ये, तिसऱ्या दिवशी 2000 भेटले तर पटाच्या होळी मध्ये. पण बापाने कधी हिशोब घेतला का पोराचा? कोण घेईन हिशोब? पोरगा कोणाचा? माय बापाचा. मग त्याच्याकडे हिशोब कोण घेतला पाहिजे? आमच्या आई वडिलांना घेतलं पाहिजे ना. आणि एवढाही असेल तरी तो एखादा लक्षात बी आला का त्या पोराने पुढे म्हणतो ते रिक्त सांगत नाही. आमच्या इथं मात्र उलट चालते. मंडळ म्हणजे सर्वच बाहेरचे. आणि आमची मी संचालक असो का आमचे अध्यक्ष साहेब असो का उपाध्यक्ष असो, या प्रत्येकाने आमच्या सेवकाची बाजू सांभाळून घेतली पाहिजे ना. हे अधिकार आमचे आहेत ना, त्याला प्रोटेक्शन घेण्याचं कामही आमचे आहे ना. पण होते कसं?
आम्ही का नाही आमच्या कार्यकर्त्याची धुवून टाकतो, आमच्या सेवकाची धुवून टाकतो, त्याच्यासाठी नाही आहे. चुकला का तापे सगळे ते बोलवा रूमच्या अंदर, मला माझ्या दोन कल्पनात मला दुरुस्त करा. हा माईक जो आहे, हा माईक इथून कितीतरी गावामध्ये चाललाय, कितीतरी बाहेरचे लोक आमचे भाषण ऐकून राहिले, कितीतरी मुलं त्यांच्या अपेक्षा आहेत की मानव धर्मात एवढे सेवक जुळले, परंतु मागच्या 17 असेच गेले का आमच्या कार्यकर्त्याच्या धुना धुत राहतो आम्ही आणि आमच्या सेवकाच्या धुना धुत राहतो. जर हे चालत जर काही या ठिकाणी राहिले तर याच्यामुळे मंडळाचे नाव मोठा होईल का लहान होईल? मोठा होईल ना का लहान होईल? आणि सेवकांना सुद्धा एक विनंती आहे की रे आपल्याला महान त्यागी बाबा जुमदेवजी सारखे गुरु मिळाले. आता ते आपले कोंडा गोसेवाले भाऊ ते या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केलं की बाबा खूप शिकले नाही, सोंग केलं नाही बाबांना. केले का सोंग बाबांना? नाही. काही तुम्हाला करायला लावलं का सोंग? नाही. आपल्या घरी बोलवलं का बाबांना? नाही. कार्य कुठं तुम्ही तुमच्याच घरी करा, मला भेटायला यावाची गरज नाही. आताही मार्गदर्शक देते, तुम्ही मार्गदर्शक साहेबाच्या घरी जाता का प्रार्थना विनंती करायला? नाही. घरी 24 तास एक भगवंत तुमच्या जागृत शक्ती आम्ही जातो तिथं तिथं आमच्या सोबत येते. आम्ही जेव्हा शुद्ध अंतकरणाने हात देतो तेव्हा आमच्या परमेश्वर आमच्यासाठी धावून येते. मग त्या परमेश्वराची ओळख बाबांना करून दिली आहे. ही समाजीकरणाची प्रक्रिया मी समाजशास्त्रामध्ये बघितलं होतं, ऐकलं, वाचलंय. जे पोरं ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झाले असतील, समाजशास्त्र या विषयाचे अभ्यास ज्यांना अभ्यासलं पुस्तक वाचलं असेल किंवा ज्यांना मास्टर डिग्री किंवा बॅचलर सायकोलॉजी मध्ये म्हणजे मानसशास्त्रामध्ये केलं असेल, त्या समाजशास्त्राच्या पुस्तकीमध्ये समाजीकरण एक अध्याय आहे, एक धडा आहे. की हा समाज कसा घडते, समाजात संस्कार काय आहे आणि माणसाचे गुण कसे त्याच्यात येतात ना, त्याच्या व्यक्तिमत्व विकास कसं होते. आज एखाद्याच्या घरी बाळंतपण झाला आणि पोरगा जन्माला आला न पाळणा हलवणं सुरू झाला का त्याला हळूहळू नजर येते. 8-15 दिवस झाल्यानंतर माझ्याकडेच पाहिजे, दुसऱ्याकडे पाहिजे नाही. तो कुठं कंप दूध प्यायला भेटतं त्याला, बाप देते का दूध? नाही. दूध कोण देते लहान पोराले? आई. तर त्याला सगळ्यात पहिलं कोण आवडलं? आई. आणि हा लहानसा बाळ आपल्या आईकडे पाहिजे, खुदू खुदू हसत जाते. आणि त्याला माहिती आहे भूक लागली का म्हणते, त्याला माहिती आहे माहीत धावूनच आधी का दूध देईनच. म्हणजे सगळ्यात अगोदर त्या बाळावर जे संस्कार होतात ते त्याच्या आईचे होतात. जो बाळ जन्माला आला त्याचे वडील किंवा त्याची आई याच्या रक्तातले गुण तर त्याच्या रक्तामध्ये त्याच्या शरीरात असतातच, पण त्यानंतर तो जो घडणं चालू होते तर सगळ्यात अगोदर आई संपर्कात येते, मग वडील संपर्कात येते, नंतर आजी संपर्कात येते. आता गोरीगाव काही शहरात नाही आहे, खेडापाड्यात आहे. आता तुम्ही पाहिजे येते ज्या खट्याळ बुड्या असतील काही, त्याचे नातू पाहिजे ते कसे बोलतात. तर काऊन का ते आधी मजा की काय नाही का, कोणते कोणते शब्द शिकवते नातवाले, ते जुन्या पद्धतीचे शब्द शिकवते ते तिचे नातू तसेच बोलतील का नाही. खट्याळ बुड्या असतील काही, त्याचे नातू पाहिजे ते कसे बोलतात. तर काऊन का ते आधी मजा की काय नाही का, कोणते कोणते शब्द शिकवते नातवाले, ते जुन्या पद्धतीचे शब्द शिकवते ते तिचे नातू तसेच बोलतील का नाही. लहानपणात बोलतील का नाही, ते तसेच बोलतात गलत शब्द. पण तोच मुलगा जर एखाद्या शिक्षित आजीच्या हातात लागला तर ते चांगले शब्द वारंवार त्याला सांगते तर तो नातू चांगला बोलते. पण बुद्धिमान ही ती त्याची जी बुद्धिमत्ता आहे ही हळूहळू हळूहळू करत जाते. मोहल्ल्यात निघाला बाहेर, मोहल्ल्याच्या बाहेर, घराच्या बाहेर दोस्त कसे भेटतात, कंचे खेळण्यावाले भेटले तर तो कंचे खेळायला शिकत, गिट्टी दांडूवाले भेटले तर तो गिट्टी दांडू खेळायला शिकत, आणि शिवा देणारे भेटले तर तोही तिथून आता घरात शिवा देणं चालू करून नाही बापासोबत. जसे जसे त्याच्यावर संस्कार घडत जातील, जो माणूस तो मुलगा जसा जसा इतरांच्या संपर्कामध्ये जाईल तसा तसा तो घडते ना.
मग बाबांनी तर हा मानव धर्म काढलाय. किती भाग्यवान आहात तुम्ही. ज्या मार्गात व्यसन चालत नाही, त्या मार्गात सत्ता जुवा चालत नाही, या मार्गात अंदाज सत्ता चालत नाही, या मार्गात बाजी चालत नाही, या मार्गामध्ये फुकटचे दंडारीतले सोंगे काय येता येत नाही. दंडारी पाहिल्या ना तुम्ही, तमाशे पाहिल्या का. मावशीबाईचा सोंग येते ना किती, हे सोंग मार्गात यायच्या अगोदर आम्ही बहुत पाहिले का नाही. पहिले मार्गात यायच्या अगोदर मावशीबाई पैसे मला होते का नाही मावशीबाई सारखे. पण बाबाने नाही सांगितलं आहे. बाबानं आम्हाला एका परमेश्वराची ओळख करून दिल्यानंतर हा माझा सेवक या समाजामध्ये एक आदर्श नागरिक कसा बनेल, समाजामध्ये एक इज्जतदार माणूस कसा बनेल, जो माझ्या सेवकाकडे पाहिजे त्याला हेवा लागेल अशी इज्जत याची या समाजामध्ये कशी तयार होईल, ही शिक्षण बाबांनी तुम्हाला आणि मला दिलं. त्याचे जतन आपल्याला करायचं, त्याचा सांभाळ आपल्याला करायचा. तो आम्ही आता कसं करू. एकीकडे मंडळ आहे, मंडळाला आपल्याला पुढे न्यायचंच आहे. पण हा मंडळाला पुढे नेतो म्हटलं तर एकटा रवींद्रजी गायधने नेतील का, एकट्या आम्ही नेऊन का. एकाने जोडाचं काम करत जा, बाकीच्याने खिल्या काढत जा त्या बंडीच्या जागोजागी. एखादा गचका आला का चक्का निघते आणि आसपूड मोडते, आसपूड मोडते. मग चालवण्याला पण लंगा तुम्हाला फक्त हासा करत आहे असं नाही आहे. ही भगवत कृपा आहे. एक गोष्ट आम्ही सातत्याने लक्षात ठेवली पाहिजे. आणि जर आम्ही मंडळ मला माझ्यावर घेतली आहे ना अध्यक्ष साहेब, 5 वर्ष कुठं स्टेजवर पाहिलं म्हणजे तुम्ही वाघ साहेबांच्या नंतर. पाहिलं का कधी. वाघ साहेब असताना नरेंद्रजी मेयर साहेब सचिव होते. माझा एक पीएच दिलं होतं तुमच्या मंडळाने. मला 2 पीए होते जिल्हा परिषद, तेव्हा मी उपाध्यक्ष होतो. तेव्हा काही तेवढे आपले कम्प्युटर वगैरे नव्हते. पण नागपूरला जो बी काम राहिले फक्त मी सांगितलं पीए कोणताही काम असेल मंडळाच्या, एक पीए चाल नाही पुढं पत्र पोहोचवायचे का करायचे का नाही, म्हणजे पत्र टाईप करण्याचे काम माझ्या ऑफिसमध्ये सगळ्यात जास्त होत होते तेव्हा. चालत राहते. आज मी उद्या आता गायधने साहेब आहेत, गुरबेले साहेब आहेत, उद्या मागच्या पट्टीत समोर येऊन जाईल, नाही तर आखिरच्या पट्टीतला येऊ शकते, पुढच्या पट्टीत. भगवत कृपा. परीक्षा आमची चालू आहे, पेपर आमचे चालू आहेत. पण एवढं सगळं असताना, आमची परीक्षा सुरू असताना आम्हाला असा वाटायला लागला की आमच्यासारखे हुशार कोणीच नाही. परमेश्वर सोडत नाही, तो मागच्या पूर्ण पुढच्या मागे करते. कधी काढी मुले स्टेजवर जागा नव्हती, रोज मला पुढच्या लाईन मध्ये बसवलं ना परमेश्वरानं, बसवलं. नाही तर कुठे बसत होतो. आलो तर मांग बसतो. आणि तो मान जो भेटत होता उपाध्यक्ष पदावर असताना, जिल्हा परिषदच्या सभापती असताना आणि मापसूच्या डायरेक्टर असताना, तो त्या पदाचा मान भेटत होता. एक मानवतेचा मान भेटत नव्हता. पण हा एक मंच असा आहे महानता की बाबा जुमदोजीने मिळवून दिलेला, हा मानवतेचा परिचय करून देणाऱ्या मंचावर मार्गातल्या रूपानं जो बसाचा मान आहे याची किंमत त्याच्यासोबत जुळता येत नाही. आणि म्हणून आमच्यासारख्या माणसं जेव्हा या ठिकाणी बोलतात, मला माहित आहे कोणत्या पक्षाचे असेल, दुसरा कोणत्या पक्षाचा असेल, तिसरा कोणत्या पक्षाचा असेल, पण एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा, ह्या पार्ट्या तुमच्या घरच्या ठेवा. या सेवक संमेलनाच्या याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, काँग्रेस वाल्याने राहुल गांधीनं 3 दिवसाचे साधे कार्य दिले नाही. आणि भाजपवाल्याने माफी कशी मागायची हे नरेंद्र मोदीनं शिकवलं नाही. शिकवलं का. एखादा बीएसपी वाला असेल, मायावती आलती का तुम्हाला तीर्थ कसा बनवायचा हे सांगाले, आलती का. मग ह्या सगळ्या गोष्टी कुठून शिकायला भेटल्या. बरं काय नाही, एखाद्या या घरात देवता धुमली होती तर एखादा आमदार आलता का विचारले कशी कशी तुला अंगात आणारे म्हणून. भूत आलेले तरी आलता का. ज्याच्या अंगात दारूमाल शिरली होती, अगं उलटा का नाही, या नेते लोक इलेक्शनच्या 10-15 दिवसाच्या अगोदर हे 5-50 लोकांनी बिघडवतात, म्हणजे बिघडवतात, हे पेट्या जाणून देतात ना घरोघरी.
वाढ 10-5 मतं जमाव हे ठेव म्हणते पेटी 10-5 मतं जमाव समाज दुरुस्त नाही करू शकत. आणि म्हणून सांगतो या समाजाला विकास सोडा बाकी सगळ्या गोष्टी सोडा, हा समाज जर घडवायचा असेल, यामध्ये माणूस जर उभा करायचा असेल आणि या समाजातली जर दुर्गंधी दूर करायची असेल ती शक्ती फक्त आणि फक्त संतात आहे. खूप झाली गाडगे बाबांना जेव्हा खराटा हातात घेतला आणि गावं जेव्हा झाडायला गाडगे बाबा लागले तेव्हा त्याने गोटे मारणाऱ्याचे नातू आता त्याच्या पाया पडतो. गाडगे बाबा ज्या दिवशी इंग्रजाची सत्ता या देशात होती, आपल्या तुकडोजी महाराजांना भजनावर या जनतेला एकत्र केलं, इंग्रजांच्या विरोधात उभं करण्याचं काम केलं, तेव्हा त्याचे आपल्यातले काही दलाल ते इंग्रजांना जाऊन सांगणारे होते, पण संत मागे हटले नाही. पण एक झालं त्या संतांनी काम केलं, पण त्यांनी फक्त त्याच लेवलवर काम केलं. पण आमच्या महान त्यागी बाबा जुमदेवजीनं काम केलं. हे एका संतासाठी नाही, एका महात्मा नाही करू शकत किंवा साधू नाही करू शकत. साधूच्याही पुढे केलं. साधूनं स्वतःचा स्वार्थ साधलं. बाबांनी दीन दुःखी कष्टी लोकांच्या स्वार्थासाठी बाबा झटले. संतांनी समाजाला दिशा दिली, परंतु ती त्याला एक रुक्ता नव्हती. ते एक रुक्ता माझ्या महान त्यांचे बाबा जुमदेवजींनी एक चॅनल बनवून दिली तत्वशब्द नियमाची. त्या चॅनल मुळे ही एक संघटना तयार झाली आणि एकीचे बळ काय होते हे आपण अनेक कथा कादंबऱ्यामध्ये आपण पाहतो. ही एकता सगळ्यात मोठी आहे. ही एकता खऱ्या अर्थाने टिकवणं तुमच्या आमच्या काम आहे. आता ही एकता कशी टिकेल तर आमच्यातच आमचे तुझ्या भाव झाले. आज सख्खे भाऊ आपण इथे एवढी बसलो, आपण कोणते आहोत? सख्खे भाऊ, दूध भाऊ. पण आपल्यातून काही दूध भाऊ अलग झाले, मोठे होऊ आणि खूप मोठे होण्यापेक्षा आम्ही ह्या पद्धतीने मोठे होऊ की आम्ही महान त्यागी बाबा जुमदेवजीचे सेवक आहोत. बाबांनी दिलेला तत्वशब्द नियम हे आमच्यासाठी सर्वोच्च आहे. ज्यांनी आम्हाला सुख समाधान मिळवून दिलं त्या महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या नाव या देशात नाही विश्वात या ब्रह्मांडात विश्वनिर्मात्या परमेश्वराला असं वाटलं पाहिजे की मी महान त्यागी बाबा जुमदेवजी सारख्या मेहनती माणसावर विश्वास केला होता. त्याने हे विचार या माणसाच्या मनामध्ये पेरले. एक एक अंतःकरण जोडून हा समाज घडवला. पूर्ण विश्वास हा समाज घडवून जनतेला सुख आणि समृद्ध मिळवून दिलं. त्या महान त्यागी बाबा जुमदेवजीचं नाव मोठं करण्याकरता आपण सगळे मिळून काम करू. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. सर्वांना माझा नमस्कार.